Now, friends, whenever we will talk about the exempt goods, last lectures we have discussed about the services also. In that, we have discussed taxable services and non-taxable services. Uh, you already wrote these particular things in your notebook. ज्यावेळेस मी एक्सप्लेन करतो तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घेत जा, कारण मी परत परत ते रिपीट करणार नाही. गेल्या लेक्चरला मी सांगितलं होतं हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी, हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी, स्लिम फेस सर्जरी and plastic surgery. So the such kinds of surgeries some peoples are doing for their brightness or for beauty purpose they are doing. So it is not a disease. हा कुठला आजार नाहीये. It is not a particular we can say that diagnosis. हे काही निदान नाहीये. It's not a diagnosis. It is not a disease. It's only thing is there they want to show beautiful or नीट, त्यांना चांगलं दिसायचं आहे त्यासाठी त्यांनी सर्जरी केली. तर सच सर्जरीज आर टॅक्सेबल. इट इज जीएसटी याच्यावरती टॅक्सेबल आहे. जर एखाद्याला कोणीतरी ऍसिड अटॅक केला असेल आणि त्यासाठी त्यांनी सर्जरी केली असेल तर ही चांगली दिसण्यासाठी नाहीये. इट इज त्यांचे जे जखम आहेत ते रिमूव्ह करण्यासाठी, जखम कव्हर करण्यासाठी ह्या मुलीने जी सर्जरी केली तर इट इज नॉन टॅक्सेबल सर्व्हिस. तर दिस थिंग्स यू हॅव टू कीप इन माइंड. ज्या वेळेस आपण एखादा आजार झाला आणि त्याच्यावरती ट्रीटमेंट घेतो त्या ट्रीटमेंटवरती जीएसटी लागत नाही. पण आपण अशी ट्रीटमेंट घेतली का आपल्याला आणखीन चांगलं बनायचंय, आपल्याला आणखीन चांगलं दिसायचंय, तर त्यावरती जर ट्रीटमेंट घेतली तर इट इज ऑलवेज टॅक्सेबल. that we have discussed in our last lectures. Then veterinary clinic. Veterinary clinic म्हणजे ॲनिमल्स क्लिनिक. ॲनिमल क्लिनिकमध्ये तुम्ही गेलात तर इट इज नॉन टॅक्सेबल. इट इज टॅक्सेबल लिहिलंय मी टॅक्सेबल सर्व्हिस, पण ती नॉन टॅक्सेबल आहे. तर ॲनिमल्स असतात त्यांच्या हेल्थ केअरसाठी ही सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते. इट इज कॉल्ड ॲज अ veterinary clinic and they can take care of the animals and birds, and this particular service is non-taxable. Religious ceremony गेल्या वेळेस मी डिस्कस केलं होतं. There are various kinds of religious ceremonies conducted. For example, festivals, birth ceremony, death ceremony, and marriage ceremony. These are all activities which are non-taxable. Letting of the religious premises means तुम्ही एखादी जागा, रिलिजियस जागा भाड्याने घेतली फॉर एनी पर्पज, फेस्टिवल, बर्थ, डेथ पर्पज, इट इज नॉन टॅक्सेबल. इट इज ऑलवेज नॉन टॅक्सेबल. बट वन थिंग यू हॅव टू कीप इन माइंड, तुम्ही एखादा लग्नाचा हॉल भाड्याने घेतला, if you let out any commercial hall for the purpose of festival, religious ceremony, death ceremony or birth ceremony, तर it is taxable. लक्षात ठेवा, जर तुमचं बारसं करायचं असेल आणि तुम्ही हॉल भाड्याने घेतला असेल तर त्या भाड्यामध्ये तुम्हाला जीएसटी पे करावा लागतो. जर तुम्हाला तुमचं लग्न करायचं असेल आणि तुम्ही हॉल
भाड्याने घेतला तरी सुद्धा तुम्हाला जीएसटी पे करावा लागेल. बट एखादं रिलिजियस प्लेस तुम्ही मंदिरात जाऊन लग्न केलं, मंदिरात जाऊन तुम्ही तुमचं बारसं केलं, तर इट इज नॉन टॅक्सेबल. देन आफ्टर दॅट चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीज, रजिस्टर चॅरिटेबल ट्रस्ट असेल, अनरजिस्टर्ड चॅरिटेबल ट्रस्ट असेल तर अनरजिस्टर्ड चॅरिटेबल ट्रस्ट टॅक्सेबल सर्व्हिसेस असतात. एज्युकेशन हेल्थ ट्रस्ट असते, एज्युकेशन ट्रस्ट असते, रिलिजियस ट्रस्ट असते, एन्व्हायरमेंटल ट्रस्ट असते. एज्युकेशनमध्ये एज्युकेशन फॉर होमलेस चाइल्ड, हँडिकॅप, प्रिझनर्स, कैदी, रुरल एरिया 65 इयर्स ओल्ड, ह्यांच्यासाठी जर तुम्ही एज्युकेशन ट्रस्ट एस्टॅब्लिश केली तर त्याच्यावरती जीएसटी लागत नाही. हेल्थ केअरमध्ये पर्सन अफेक्टेड विथ द HIV or AIDS or person addicted alcohol or family planning purpose, so it is also charitable trust. It is a health purpose they are established charitable trust. It is totally non-taxable. एन्व्हायरमेंट प्रिझर्वेशनसाठी तुम्ही वॉटरशेड, फॉरेस्ट अँड वाईल्ड लाईफवरती काम करण्यासाठी ट्रस्ट एस्टॅब्लिश केली तर इट इज नॉन टॅक्सेबल. नाव न्यूज अँड जर्नलिस्ट, न्यूज जे आपल्याला जर्नलिस्ट असतात, PTIची न्यूज मिळते. PTI मीन्स प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, देन युनियन न्यूज ऑफ इंडिया, यांच्याकडून आपल्याला जी न्यूज मिळते ती न्यूज नॉन टॅक्सेबल आहे. Then friends, job work is all carrying job work that omitted. Now hotel is very important part. Hotel is one of the important part that we are going to discuss. तुम्ही मध्ये मध्ये लिहून घेत आहात. आय होप. सी दॅट ओनली रीडिंग करू नका. स्क्रीन शो होत नाही. आय विल. येस, स्क्रीन दिसते का सगळ्यांना? वरती 12th नंबर हॉटेल लिहिलंय, दिसतंय का? दिसत असेल तर तुम्ही यस म्हणून शो करा. ओके ओके, बस झालं. जास्त सगळ्यांनी यस लिहू नका, एकाने लिहिलं बस झालं. ओके, नाव वी विल कम टू द पॉइंट. हॉटेल. नाव हॉटेल जे असतं, हॉटेल म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर येतं, हॉटेलला वेगवेगळे नाव आहेत. हॉटेलला वेगवेगळी नाव आहेत. त्याला आपण इन बोलतो, गेस्ट हाऊस बोलतो, क्लब, कंपोजिट, लॉजिंग. तर ह्याला हे सगळे हॉटेलचे प्रकार आहेत. लक्षात ठेवा, हॉटेल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतं. हॉटेल, इन, गेस्ट हाऊस, क्लब, कंपोजिट, लॉजिंग. काही लोक हॉटेल फिरायला जातात, अलिबागला, माथेरानला, महाबळेश्वरला, कुठे कुठे बाहेर जातात, त्यावेळेस ते हॉटेलमध्ये राहतात. तर हॉटेलमध्ये राहण्याचं आपल्याला टॅरिफ द्यावं लागतं. हॉटेलमध्ये राहण्याचं टॅरिफ द्यायला लागतं. काही काय हॉटेलमध्ये लिहिलेलं असतं, इन हा शब्द लिहिलेला असतो, गेस्ट हाऊस लिहिलेलं असतो, क्लब लिहिलेलं असतो, कंपोजिट लिहिलेलं असतं, लॉजिंग लिहिलेलं असतं. तर हॉटेल हे सुद्धा जंगलामधलं हॉटेल असेल, हे सुद्धा वेगवेगळ्या एरियामधलं हॉटेल असेल. तर हॉटेल
मध्ये जनरली सगळेजण राहिलेत, कोण जर पिकनिकला गेलं असेल तर हॉटेलमध्ये राहतात. तर टॅरिफ टॅरिफ म्हणजे प्रत्येक दिवशी किती पे करायचं, एक प्रकारे हॉटेलचं भाडं, त्याला आपण टॅरिफ असं म्हणतो. तर हॉटेल टॅरिफ पे करावा लागतो. तो 24 आवर्सचा असतो. जर तुम्ही बुकिंग केली तर चेक इन करायला लागतं. तर तुमचं चेकआउट 12 तासाचं असतं. काही ठिकाणी 24 आवर्सचं सुद्धा चेकआउट असतं. तर टॅरिफ म्हणजे हॉटेलचं भाडं. जर हे टॅरिफ हॉटेलवाल्याने डिक्लेअर केलंय, हॉटेलवाल्यांनी टॅरिफ डिक्लेअर केलंय आणि ते भाडं टॅरिफ लेस दॅन 1000 पर डे. टॅरिफ किती आहे? लेस दॅन ₹1000 पर डे आहे, म्हणजे 1000 रुपयाच्या खाली आहे. हॉटेलचं भाडं 1000 रुपयाच्या खाली आहे. तर किंवा हॉटेलचं भाडं 1000च्या वरती आहे आणि त्यांनी डिक्लेअर केलंय की आमच्या हॉटेलमध्ये रूमचं भाडं 800 रुपये आहे, आमच्या हॉटेलमध्ये रूमचं भाडं 1200 रुपये आहे. तर सच काइंड्स ऑफ टॅरिफ दे डिक्लेअर केलेलं आहे. तर लेस दॅन 1000 पर डे असेल टॅरिफ हॉटेलचं भाडं, तर इट इज नॉन टॅक्सेबल. आणि मोर दॅन 1000 पर डे हॉटेलचं भाडं असेल तर इट इज टॅक्सेबल. ज्यावेळेस तुम्ही कुठे फिरायला जाता, हॉटेलमध्ये राहता, कुठल्या गेस्ट हाऊसमध्ये राहता, तर त्याचं टॅरिफ लेस दॅन 1000 असेल पर डे, याचा अर्थ तुम्ही जीएसटी पे करत नाही. जर हॉटेलचं भाडं मोर दॅन 1000 पर डे असतं तर तुम्ही जीएसटी पे करत आहात. These things you have to keep in mind. Declared tariff should be more than 1000 per day. You should pay GST. It is taxable. If the declared tariff is less than 1000 per day, no need to pay the GST. It is non-taxable. तर हे लक्षात ठेवा. आता टॅक्स हा डिक्लेअर जर मोर दॅन 1000 पर डे लिहिलंय तर टॅक्स हा कशावरती लागतो? तर टॅक्स ऑन व्हॅल्यू ऑफ ट्रान्झॅक्शन. किती ट्रान्झॅक्शन झाले त्याची व्हॅल्यू किती आहे त्याच्यावरती जीएसटी लागतो. इट इज इम्पोज, जीएसटी इज इम्पोज ऑन व्हॅल्यू ऑफ ट्रान्झॅक्शन. जीएसटी इज इम्पोज ऑन व्हॅल्यू ऑफ ट्रान्झॅक्शन. तर लक्षात ठेवा, जर तुम्ही कुठे फिरायला गेलात आणि हॉटेलमध्ये राहिलात आणि पर डेचं भाडं 1000च्या वरती भरतायत, याचा अर्थ तुम्ही जीएसटी पे करताय. जर लेस दॅन 1000 भरतायत, याचा अर्थ जीएसटी पे करत नाही. येस, कोणाला डाऊट आहे? येस असेल तर चॅट बॉक्स वरती लिहा यस. डाऊट असेल तर डाऊट लिहा, नसेल तर नो लिहा. डू यू हॅव एनी डाऊट? कळतंय का? तुम्हाला समजत असेल तर यस लिहा, नाहीतर आपण इथेच थांबू. येस, ओके. नाउ वी विल मूव फर्दर. आपण पुढे जाऊया. तुम्ही लिहून घेतायत, मी नोट्स वगैरे काय देणार नाहीये. यू शुड राईट इन अ नोटबुक. जे मी देतोय ते तुम्ही नोटबुक मध्ये लिहून काढा. मी परत परत रिपीट करणार नाही आणि हे डायरेक्टली पुस्तकात दिसणार नाही. पुस्तकात ते खूप काही थेअरीमध्ये लिहून काढलं. ह्या
ज्या नोट्स मी देतोय त्या कुठेही मिळणार नाही. नाव we will discuss about services to the government. Services provided to the government, local authority, or the government authority by way of construction, irrigation, erection, commissioning, installation, completion, fitting out, repair, maintenance, renovation, or alteration. तुम्ही गव्हर्नमेंटला सर्व्हिस देतात. तुम्ही कुठल्या प्रकारची सर्व्हिस देतात? कन्स्ट्रक्शन, इरेक्शन, कमिशनिंग, इन्स्टॉलेशन, कम्प्लिशन ह्या प्रकारच्या मेंटेनन्स सर्व्हिस देत आहेत. कुठे देतात कन्स्ट्रक्शन? तो हिस्टॉरिकल मोमेंट मॉन्युमेंट असतं, म्हणजे हिस्टॉरिकल म्हणजे जुनं कन्स्ट्रक्शन असतं, तिथे तुम्ही ते रिपेअर करण्याची सर्व्हिस देतात. देन आर्कोलॉजिकल साईट, एखादी जुनी साईट असेल, आर्कोलॉजिकल साईट जिथे खूप पुरातन बांधकाम झालेलं असेल आणि तिथे तुम्ही तुमचं कन्स्ट्रक्शनसाठी तुम्ही त्यांना गव्हर्नमेंटला सर्व्हिस देताय. समटाईम आर्कोलॉजिकल इक्वेशन, देन कॅनल, डॅम or irrigations work, then pipeline, conduit or plan for water supply, sewerage treatment, disposal. तर हे लक्षात ठेवा. तुम्ही गव्हर्नमेंटची कामं म्हणजे कॅनल असेल, डॅम असेल, धरणं असतील, इरिगेशन्स वर्क असेल, तुम्हाला कुठले तरी कॅनल तयार करायचं असेल, तर हे सर्व कामं तुम्ही प्रायव्हेटली स्वतः घेताय, गव्हर्नमेंटला कन्स्ट्रक्शन करून देतात. वॉटर सप्लायसाठी, डिस्पोजलसाठी, तर हे सगळं कामं जर तुम्ही घेत असाल तर अशा प्रकारच्या सर्व्हिसेस नॉन टॅक्सेबल असतात. लक्षात ठेवा, इट इज नॉन टॅक्सेबल. येस, आय होप यू अंडरस्टूड दिस काइंड्स ऑफ थिंग्स. तुम्ही लिहून घेतायत मी काय सांगतोय. तर ही आर्कॉलॉजिकल साईड आहे. इथे जुनं काहीतरी बांधकाम, हिस्टॉरिकल बांधकाम दिसतंय आणि तिथे तुम्ही तिथे कन्स्ट्रक्शनसाठी, कमिशनिंग, इन्स्टॉलेशनसाठी काही करतात. हा डॅम आहे. ह्या डॅम बांधण्यासाठी तुम्ही काम करतायत. गव्हर्नमेंटचं काम आहे, पण तुम्ही करून देतात गव्हर्नमेंटला. तर अशा सर्व्हिसेसवरती GST लागत नाही. Going concern. Going concern is the service provided by way of transfer of going concern as a whole or an independent part thereof. आता गोईंग कन्सर्न म्हणजे काय? आपला बिझनेस चालू आहे, इट्स गोईंग कन्सर्न. बिझनेस चालू आहे किंवा आपली सर्व्हिस चालू आहे, तर देर इज नो नीड टू पे द GST. इट्स अ ट्रान्सफर ऑफ गोईंग कन्सर्न. कन्सर्न म्हणजे ऑर्गनायझेशन चालू आहे, चालू ऑर्गनायझेशनला कशाला GST पे करायचा? इट इज अ होल और इंडिपेंडंट पार्ट देअर ऑफ. तर देर इज गोईंग कन्सर्न असेल, चालू संस्था असेल, तर त्यांना GST पे करावा लागत नाही. सी फ्रेंड्स, वी आर टॉकिंग अबाउट द GST एक्झेम्प्ट आहे, नॉन टॅक्सेबल आहे. कुठल्या कुठल्या सर्व्हिसेसवरती, कुठल्या कुठल्या गुड्सवरती. आता ही सर्व्हिस खूप महत्वाची असते. तुम्ही समटाइम मेनी पीपल्स आर गोइंग फॉर सुलभ इंटरनॅशनल. सुलभ इंटरनॅशनल मध्ये तुम्ही जाता. इट इज कॉल्ड एज अ पब्लिक कन्व्हिनियन्स. पब्लिक कन्व्हिनियन्स मध्ये सर्व्हिसेस by way of public convenience. It's a facility for bathroom, washroom, urinal, lavatories or toilet. तर ह्या सर्व सर्व्हिसेसवरती GST लागत नाही. लक्षात ठेवा, तुम्ही कुठेही सुलभ
इंटरनॅशनल मध्ये जाऊ शकता. इट्स फ्री. इट्स फ्री नाही म्हणता येणार, काही चार्जेस घेतात, पण ते जीएसटी नसतात. टेस्टिंग अनालिसिस हे ओमिट केलंय, म्हणजे काढून टाकलेलं आहे एक्झम्पशन मध्ये, ते आता नाहीये. ट्रान्सपोर्टेशन ऑफ द गुड्स, सर्व्हिसेस बाय वे ऑफ ट्रान्सपोर्टेशन. आपल्याला गुड्स ट्रान्सपोर्ट करायचे, तर गुड्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायचे. तर आपण दोन प्रकारे आपण ट्रान्सपोर्टेशन वापरू शकतो. बाय रेल, रेल म्हणजे रेल्वे, और ए वेसल. वेसलचा अर्थ मोठं जहाज, बिग शिप. फुटबॉलच्या स्टेडियमच्या आकाराचं जहाज, फुटबॉलच्या स्टेडियमच्या आकाराचं जहाज आपण वापरतो आणि त्याला आपण वेसल असं म्हणतो. तर रेल्वे और ए वेसल. वेसल कधी वापरतो? ज्यावेळेस आपल्याला वॉटर वेने जायचं, आणि रेल्वे कधी आपल्याला ट्रॅकने ट्रान्सपोर्टेशन करायचं. काही मालगाड्या असतात, तुम्ही रेल्वेच्या बघितल्या असतील. फ्रॉम वन प्लेस इन इंडिया टू अनदर प्लेस ऑफ द फॉलोइंग गुड्स. तर कुठले कुठले गुड्स तुम्ही घेऊन जाऊ शकता? असं काही नाहीये का रेल्वे जीएसटी घेत नाही, असं काही नाहीये का शिप जीएसटी घेत नाही. रेल्वे जीएसटी घेतं, पण काही गुड्स वरती जीएसटी घेत नाही. काही गुड्स, कुठले कुठले गुड्स जर त्याने ट्रान्सपोर्ट केले तर जीएसटी लागत नाही, तर ते आपल्याला बघायचे. दीज आर द लिस्ट. त्यांनी सांगितलंय रिलीफ मटेरियल मीन्ट फॉर विक्टिम ऑफ नॅचरल और मॅनमेड डिझास्टर, कॅलॅमिटीज, ऍक्सिडेंट और मिस्चर. कधी कधी भूकंप झाला किंवा खूप काही पाऊस पडला आणि तिथे पूर आला, त्या ठिकाणी रिलीफ मटेरियल घेऊन जायचं असेल रेल्वेद्वारे, शिपद्वारे, तर त्याच्यावरती जीएसटी लागत नाही. देन डिफेन्स अँड मिलिटरी इक्विपमेंट्स. डिफेन्स म्हणजे आपण संरक्षण, मिलिटरी मधले इक्विपमेंट्स असतील, आणि ते घेऊन जाण्यासाठी रेल्वे आणि शिप ट्रान्सपोर्टेशन करत असेल तर नो नीड टू पे द जीएसटी. रेल्वेतून न्यूजपेपर अँड मॅगझिन्स घेऊन जात असेल, न्यूजपेपर अँड मॅगझिन्स रजिस्टर्ड with the register of the newspapers, so no need to pay the GST. Railway equipments or materials. Sometimes railway travel their own equipments from one place to another place, so no need to pay the GST. Some agriculture produce. काही ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स रेल्वेने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातात. इट इज ऑल्सो नॉन टॅक्सेबल. Then milk, salt, food grains, including flours, pulses, and rice. ह्याच्यावरती जीएसटी पे करावा लागत नाही जर ते ट्रान्सपोर्ट होत असेल तर. केमिकल फर्टिलायझर्स, ऑर्गॅनिक मॅन्युअर और केक, ऑइल केक्स, कॉटन गिन्स अँड बेल्ट, हे सर्व प्रोडक्ट्स जर रेल्वेने किंवा शिपने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतील तर त्याच्यावरती जीएसटी लागत नाही. यू शुड नो अबाउट द जीएसटी, कशावर लागत नाही. ट्रान्सपोर्टेशन ऑफ द पॅसेंजर्स. आता हे झाले, पहिलं आपण बघितलं ट्रान्सपोर्टेशन ऑफ द गुड्स. गुड्स ट्रान्सपोर्ट केले, कुठले गुड्स ट्रान्सपोर्ट केले तर जीएसटी लागत नाही, हे बघितलं. आता पॅसेंजर्स. पॅसेंजर्स म्हणजे तुम्ही, आम्ही, त्यांना पॅसेंजर म्हणतात. आपण ट्रॅव्हलिंग करतो, बरोबर ना, आपण दररोज ट्रॅव्हलिंग करतो. काही लोक ट्रेनने ट्रॅव्हल करतात, काही लोक विमानाने ट्रॅव्हल करतात, काही लोक बसने ट्रॅव्हल करतात, काही लोक कारने ट्रॅव्हल करतात, काही ऑटो रिक्षाने ट्रॅव्हल करतात, काही लोक
टॅक्सीने ट्रॅव्हल करतात, काही लोक ओला उबेरने ट्रॅव्हल करतात. तर वेगवेगळे ट्रान्सपोर्टेशनचे साधनं आहेत आणि यू आर कमिटिंग फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. Sometimes you are using your own vehicle also. Means transportation लोक वापरतात दररोजच्या दैनंदिन जीवनात. Now, if you are using this particular transportation, तर त्याच्यावरती जीएसटी लागतो का ते आपल्याला स्टडी करायचं आहे. One thing you have to keep in mind, whenever you have to travel, तुम्हाला रिझर्वेशन काढलं तुम्ही 3 टायर एसीचं, रेल्वेचं फर्स्ट क्लासचं एसीचं रिझर्वेशन काढलं तर तुम्हाला जीएसटी भरावा लागतो. पण तुम्ही सेकंड क्लासचं रिझर्वेशन काढलं तुम्हाला जीएसटी भरावा लागत नाही. तुम्ही ऑटोने ट्रॅव्हल केलं किंवा तुम्ही टॅक्सीने ट्रॅव्हल केलं, ब्लॅक येलो कलरच्या टॅक्सीने ट्रॅव्हल केलं, तुम्हाला जीएसटी भरावा लागत. पण तुम्ही ओला उबेरने ट्रॅव्हल केलं तर तुम्ही जीएसटी भरावा. तुम्ही रेडिओ कॅबने ट्रॅव्हल केलं तर यू शुड पे द जीएसटी. इफ यू टेक द फर्स्ट क्लास ticket, air ticket, business class, you should pay the GST. If you travel by economy class, no need to pay the GST. So these are particular things are there that you should understand. फर्स्ट क्लासने ट्रॅव्हल केलं तर जीएसटी पे करावा लागतो. थर्ड क्लासने ट्रॅव्हल केलं तर जीएसटी पे करावा लागत नाही. बसने ट्रॅव्हल केलं जीएसटी पे करावा लागत नाही. पण ओला उबेर रेडिओ कॅबने ट्रॅव्हल केलं जीएसटी पे करावा लागतो. ओके, तर दिस थिंग्स यू शुड कीप इन माइंड. लक्षात ठेवा जीएसटी कशावरती लागतो. नाउ फ्रेंड्स, next we are going to learn, that is sports events. It's very important. Now sports event काय असतं? स्पोर्ट्स म्हटलं तर काय? Services provided to the recognized sports body by an individual as सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. कोण प्रोव्हाइड करतोय? एनी इंडिव्हिज्युअल. हेच कोणाला काय डाऊट आहे का? Someone is raising the hands. Mr. Paul, do you have any doubt? डाऊट असेल तर तुम्ही चॅट वरती लिहा. Okay, the service provided by recognized sports body as individual. Okay, as individual. आता सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय एखादा इंडिव्हिज्युअल, सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय ॲज अ स्पोर्ट्स बॉडी. नाव सपोज तुम्ही प्लेयर आहात, यू आर द प्लेयर स्पोर्ट्समध्ये. सपोज तुम्ही कबड्डी खेळतात तर कबड्डी प्लेयर, तुम्ही क्रिकेट खेळतायत तर क्रिकेट प्लेयर, व्हॉलीबॉल खेळतात तर व्हॉलीबॉल प्लेयर, टेनिस खेळतायत तर टेनिस प्लेयर. किंवा तुम्ही रेफरी आहात और अंपायर आहात किंवा कोच आहात किंवा तुम्ही टीम मॅनेजर आहात. तर ह्यापैकी तुम्ही जर असाल प्लेयर, रेफरी, अंपायर, कोच, टीम मॅनेजर आणि तुम्ही प्रोव्हाइड करताय सर्व्हिस एखाद्या स्पोर्ट्स बॉडीला, तर तुम्हाला टॅक्स भरावा लागत नाही. याचा सिंपल अर्थ आहे, जे पण प्लेयर आहेत नॅशनल, इंटरनॅशनल, स्टेट, लोकल,
गे स्पोर्ट्स खेळतात त्यांना जीएसटी भरावा लागत नाही. जे रेफरी आहेत, अंपायरचं काम करतात, कोच आहेत, टीम मॅनेजर आहेत, तो नो नीड टू पे द जीएसटी. तर प्लेयर, तुम्ही कुठल्याही एखाद्या स्पोर्ट्सचे प्लेयर असाल आणि सपोज तुम्ही क्रिकेटमध्ये क्रिकेट खेळता, इंटरनॅशनल क्रिकेट खेळता, तुम्हाला तर तुम्हाला खूप काही अमाऊंट मिळते ॲज अ रेम्युनरेशन, तर त्याच्यावरती जीएसटी लागत नाही. नाव नेक्स्ट, services provided to recognize sports body as an individual body by an individual as a, तुम्ही कॉमेंटेटर आहात. कॉमेंटेटर कळतं ना तुम्हाला, किंवा तुम्ही डान्सर आहात. सम पीपल, सम 2020 मॅच मध्ये सम ऑफ द गर्ल्स दे आर डान्सिंग. दिस गर्ल्स आर कॉल्ड एज चेअर गर्ल्स. You are playing role of a dancer in a sports game, or you are the selector. तुम्ही सिलेक्टर आहात. सिलेक्टर हा शब्द कळत असेल तुम्हाला. अँड यू आर द टेक्निशियन. टेक्निशियन आहात. तर तुम्ही स्पोर्ट्समध्ये कॉमेंटेटर बनलात, किंवा डान्सर बनलात, किंवा सिलेक्टर बनलात, और टेक्निशियन्स बनलात, तर तुम्हाला जीएसटी पे करावा लागेल. इफ यू आर dancer, commentator, selector, technician, you should pay the GST. If you are the player, referee, umpire, coach, team manager, no need to pay the GST. So I hope you understood the bifurcation of the sports events and whether it is you should pay the GST or not, that things are there. तर लक्षात ठेवा, ह्या गोष्टी कधी कधी एक्झामला येऊ शकतात. स्पॉन्सरशिप ऑफ स्पोर्ट्स. स्पोर्ट्सला स्पॉन्सरशिप दिली जाते स्पोर्ट्सच्या इव्हेंटला. तर कुठल्या स्पॉन्सरशिपला जीएसटी लागत नाही? कुठल्या स्पोर्ट्सच्या? तुम्ही तुमच्या एरियामध्ये कबड्डी खेळतात आणि तुम्हाला कोणीतरी स्पॉन्सरशिप दिली, तर ती स्पॉन्सरशिप वरती जीएसटी लागतो का? तर जीएसटी लागेल. पण काही स्पोर्ट्स आहेत, तिथे काही इव्हेंट आहेत, काही गेम्स आहेत, तिथे स्पॉन्सरशिप वरती जीएसटी लागत नाही. ते कुठले कुठले? दॅट वी आर गोइंग टू डिस्कस. सर्व्हिसेस बाय वे ऑफ स्पॉन्सरशिप्स of sports events organized by National Sports Federation or its affiliated federation, or Association of the Indian Universities, Inter University State Sports Board, School Games Federation of the India, All India Sports Council for the Deaf, Para-Olympic Committee of India, and Special Olympic Bharat, by Central Civil Service Culture or Sports Board as a part of National Games, by Indian Olympic Association under Panchayat Yuva Krida or खेल अभियान स्कीम. तर ह्या सगळ्या ठिकाणी ह्या गेम्स, ह्या पर्टिक्युलर इव्हेंटला जर तुम्ही स्पॉन्सरशिप दिली, तर त्याच्यावरती जीएसटी लागत नाही. आय हॅव ओनली 1 मिनिट. आपण परत 5 मिनिटानंतर परत भेटणार आहोत. आता मी इथे स्टॉप करतो. आपण 5 मिनिटानंतर परत आपलं सेकंड लेक्चर सुरू करू. ओके, फाईन. कोणाला डाऊट असतील तर डाऊट नंतरच्या लेक्चरला तुम्ही शेअर करू शकता.